गेल्या काही वर्षांमध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं. कुणीही स्वतःच्या घरामध्ये जाताना पहिल्यांदा घरामध्ये, ऑफिसमध्ये, दुकानामध्ये, कारखान्यामध्ये घ्यायच्या आधी आपण बघत असतो की बाबा हे वास्तुशास्त्राला अनुकूल घर आहे अथवा नाही. नेमकं वास्तुशास्त्र म्हणजे काय असतं, वास्तुशास्त्रामध्ये कशा प्रकारची काळजी घेतली गेली पाहिजे, घर सिलेक्ट करताना, वास्तू सिलेक्ट करताना काय आपण त्यात बघायला पाहिजे, या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञ गेले अनेक वर्ष ज्यांनी हजारो केस स्टडीज केलेल्या आहेत अशा मानसी काळे या आत्ता आपल्यावर आहेत. मॅडम, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत. माझा पहिला प्रश्न आहे की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? वास्तुशास्त्राची व्याख्या जर का बघायला गेली तर वास्तू म्हणजे जिथे तुम्ही वास करता, जिथे तुम्ही राहता, त्याला आपण वास्तू असं म्हणू शकतो. आणि त्याचं शास्त्र म्हणजे त्याचं लॉजिक, त्याचं सायन्स, त्याच्या असलेल्या दिशा, त्याच्या असलेल्या ॲस्पेक्ट, त्याच्या असलेल्या देवता, त्याची असलेली एनर्जी, या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे आपण म्हणू वास्तुशास्त्राचा रिपोर्ट. मॅडम, आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं आहे. मी जसं इंट्रोमध्ये म्हटलं त्याप्रमाणे प्रत्येकजण नवीन वास्तू घेताना आधी वास्तुशास्त्राचं ती अनुकूल आहे वास्तू की नाही हे बघत असतं. मला सांगा, वास्तुशास्त्राला एवढं महत्त्व येण्याचं कारण काय? वास्तुशास्त्राप्रमाणे प्रवेश करत नाही म्हणण्यापेक्षा आपण म्हणू सर की ते घेत नाहीत. पहिल्यांदा सगळ्यांना आता ती एक अवेअरनेस आला आहे. पहिल्यांदा तो अवेअरनेस नव्हता, आता सगळ्यांना अवेअरनेस आला आहे. आणि याचे वेगवेगळे अंग आहेत, याचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत की नक्की आता तुम्ही म्हणलात की नॉर्थ ईस्टला आपण असं म्हणतो की वास्तुपुरुषाचं डोकं आहे. आपण नेहमी म्हणतो तुझं डोकं गरम का झालंय बाबा, तू का एवढा चिडलाय, तू जरा शांत हो, गार हो. म्हणजे डोक्याचा भाग आपल्याला कधीही गरम नाही पाहिजे, गार पाहिजे. म्हणजेच तिथे किचन नाही पाहिजे, तिथे पाणी पाहिजे. कारण नॉर्थ ही आपण पाण्याची दिशा म्हणतो, कारण ह्याच्यात एलिमेंट्स पण खूप काम करतात. प्रत्येक एलिमेंट असतं, पृथ्वी तत्व, वायू तत्व, जलतत्व, आकाश तत्व आणि अग्नितत्व. ही सगळी तत्व वास्तूमध्ये वेगवेगळ्या एनर्जी फील्ड ॲक्वायर करतात. त्यांचं एक वेगळं स्थान आहे. जर तुम्ही आगीत पाणी ठेवलं आणि पाणीत आग ठेवली तर ते कसं होऊ शकेल? तर तुम्ही जर का पाण्यामध्ये जर का अग्नी आणलीत, जसं मी म्हटलं नॉर्थला पाणी हवं आहे, वास्तुपुरुषाचं डोकं आहे, हे सगळे ॲस्पेक्ट तुमच्या एक एक बॉडी पार्टला पण रिलिव्हंट आहेत आणि त्या एनर्जी तिथे तिथे काम करतात. जर किचन आलं तर काय होणार? डोकं तापणार. डोकं तापलं की बाकीच्या सगळ्या एनर्जीज बिघडणार. जर डोकं शांत असेल तर तुमचं माइंड क्लिअर असेल, तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल. त्यामुळे ही नॉर्थ ईस्ट ही दिशा जी आहे ही तुम्ही पाण्याच्या रिलेटेड, शांत रिलेटेड, मेडिटेशनसाठी, देवासाठी, नॉर्थ ईस्टमध्ये एनर्जी देवाची येते. ईशान्य दिशा, ईशान्य देवाची दिशा, देवाची ऊर्जा असलेली दिशा म्हणजे ईशान्य. तिथे जर का तुम्ही बसून डोकं शांत ठेवलं तर तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी येईल, तुमचं माइंड चालेल, तुमचे एक्सपेक्ट चालतील. ह्या अशाच प्रत्येक गोष्टी ज्या असतात त्या वेगवेगळ्या दिशेला रिप्रेझेंट करतात. जसं साऊथ ईस्ट आहे, साऊथ ईस्टला आपण मराठीत म्हणतो आग्नेय कोपरा. आपल्याला स्वयंपाकाला काय लागतं? अग्नी. आणि अग्नी जर का तिथे पेटली तर त्याचा नक्कीच चांगले उपाय होतील. आपण नेहमी म्हणतो की पूर्वेकडे तोंड करून तुम्ही स्वयंपाक करा किंवा तुमचा ओटा असावा. त्याच्या मागचं शास्त्रीय कारण हे आहे की तुमची सूर्याची किरणं त्याच्यामध्ये पडतील, त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज येतील आणि ती जी गृहिणी आहे, ते जे आहेत, ते बघणारी लोक जी आहेत, स्वयंपाक करणारी लोक, त्यांचं तोंड पण पूर्वाभूमिक असेल. त्यामुळे तिथली एनर्जी खूप चांगली होऊ शकते आणि तिथे जर का अग्नी पेटली तर त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग होईल. कारण तुम्ही हे ग्रहण करणार आहात. तुमच्या शरीरात जे जाईल त्याच्यातनं बाकीच्या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. तुमच्यामध्ये असलेली रोगप्रतिकारक शक्ती, तुम्हाला असलेले आजार, हे सगळे आहारावरती पण ठरतील. तर त्या दिशेची एनर्जी चुकीची असेल तर त्या दिशेचे नक्कीच आपल्याला त्रास होतील. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की नॉर्थ ईस्टला मंदिर असावं, साऊथ ईस्टला आपलं किचन असावं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त मायने ठेवतात. वेगवेगळे झोन असतात, 16 झोन म्हणतो आम्ही वास्तूमध्ये असतात. ते 16 झोन वेगवेगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करतात आणि त्या झोनमध्ये जर का काही चूक झाली तर त्याचा आपल्याला नक्कीच दुष्परिणाम म्हणा किंवा आपल्यामध्ये असलेली एनर्जी म्हणा ती आपल्याला थोडीशी वेगळी होऊ शकते. त्याच्यामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी घडू शकतात. म्हणून आम्ही म्हणतो की वास्तुशास्त्र बघून घ्यावं. वास्तूप्रमाणे घर घेतलं तर नक्कीच चांगलं आहे. घ्यायचंच आहे तर मग ते बघून घेऊयात ना, त्याच्या एनर्जी चेक करून घेऊयात, त्याचे सगळे कोपरे असलेले, दिशा असलेल्या त्या गोष्टी चेक करून घेऊयात.
तुम्ही आत्ता झोन विषयी बोललेला आहात, या झोन विषयी माहिती द्या. मी आत्ताच जसं म्हणलं तसे ते झोन आपल्यासाठी कार्यान्वित असतील, त्या झोनच्या दिशा असतील. प्रत्येकाला 81 पदं, प्रत्येक वास्तूत 81 पदमंडल असतात. त्या पदमंडलांना वेगवेगळी नावं आहेत. ते जे पदं आहेत त्या पदांवरती तुमचे दरवाजे असण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल की फक्त दरवाजाच काम करेल का, तर दरवाजा हा तुमच्या बॉडी पार्टमध्ये एक येतो. म्हणजे तो आपण असं धरू की शरीराचा वरचा भाग म्हणजे चेहरा. फक्त चेहरा बघून चालणार नाहीये वास्तूच्या बाकीच्या गोष्टी पण आपल्याला बघायला लागतील की त्याचं नक्कीच मंदिर कुठं आहे, किचन कुठं आहे, बेडरूम कुठे आहे, हॉल कुठे आहे, या सगळ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं बाथरूम कुठे आहे, कारण सगळ्यात मेन गोष्ट आहे ती बाथरूममध्येच. बाकीच्या गोष्टी आपण कुठेतरी मॅनेज करू शकतो, पण बाथरूमची दिशा कुठली आहे हे तुम्हाला बघावंच लागेल. आणि ह्या सगळ्या एनर्जीज करून आपल्याला त्याच्या 45 देवता असतात. काही एनर्जीज राक्षसांच्या असतात, काही देवांच्या असतात. तर 45 देवता जर का आपण ऍक्टिव्हेट केल्या, ते झोन जर का ऍक्टिव्हेट केले वास्तूमध्ये, तर ऑटोमॅटिकली समृद्धी येईलच ना. देव हे काय आहेत, देव हे सात्विकतेचं रूप आहे, देव हे पॉझिटिव्हिटी आहे. तर ही पॉझिटिव्हिटी जर का आपण आपल्या घरात ऍक्टिव्हेट केली तर ऑटोमॅटिकली त्याचे रिझल्ट चांगलेच मिळतील. तर वास्तू काही गोष्टी चुकीच्या असतील तर त्या रेमेडियल पार्टमध्ये त्या नक्कीच चांगल्या करून आपण त्याच्यामधली पॉझिटिव्हिटी घेऊ शकतो. वास्तू म्हणजे आपण राहण्याच्या वास्तूबद्दल बरंच बोललेलो आहे, परंतु मला सांगा, आपलं एखाद्याचं ऑफिस असतं, ज्या ऑफिसमधनं अर्थप्राप्ती होत असते आणि त्याच्यानंतर घर चांगलं होत असतं. मला सांगा, मग ऑफिसची वास्तू नेमकी कशी असली पाहिजे? आता घरामध्ये साऊथ ईस्टला किचन असेल, ऑफिसमध्ये तर साऊथ ईस्टला किचन असू नाही शकत. तर आपण साऊथ ईस्टमध्ये ऑफिसमध्ये आपण हे बघू शकतो की आपला जो स्टाफ आहे तो कुठे बसणार आहे. आपल्या ऑफिसमध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपलं लेटर पॅड आहे किंवा आपले विजिटिंग कार्ड आहेत किंवा आपण जे मार्केटिंगसाठी काही गोष्टी ठेवतो त्या कुठे ठेवणार आहोत. त्याच्यानंतर आपल्या ऑफिसमधल्या जे काही इक्विपमेंट्स आहेत, तुमचं वायफाय आहे, तुमचे फोन्स आहेत, ते कुठल्या दिशेला हवेत, तुमचं टेबल कुठे हवं आहे, तुमच्या टेबलाची वास्तू कशी हवी आहे. प्रत्येक ठिकाणी वास्तू ही येणारच आहे. तुम्ही जिथे जिथे म्हणताल, तुमचा मोबाईल फोन ही सुद्धा एक वास्तू आहे. त्याच्यामध्ये पण दिशा आहेत. कुठलीही रेक्टँगल गोष्ट जर का आली तर त्याच्यामध्ये दिशा ही येणारच आहे. आणि बऱ्यापैकी आपल्या घरातल्या सगळ्याच गोष्टी रेक्टँगल आहेत. फ्रीज बघा रेक्टँगल आहे, तुमचा ओटा बघा रेक्टँगल आहे, तुम्ही जितक्या काही गोष्टी बघताल त्या रेक्टँगल आहेत. तर ज्या मेन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याला इन जनरल रेक्टँगल असतील, तर ज्या कॉमन गोष्टी असतील त्याला वास्तुशास्त्रामध्ये आपण जास्त धरलं जात नाही. पण ज्या अनकॉमन गोष्टी आहेत त्याला आपण वास्तुशास्त्रामध्ये ट्रीट करू शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑफिसमध्ये पण बघू शकतो की कुठे कोण बसणार आहे, स्टाफ कुठे आहे, ऑफिसची खुर्ची कुठं आहे, ऑफिसचं सामान कुठं आहे, स्टेशनरी कुठं आहे, त्या सगळ्या गोष्टी बघून त्याचं वास्तुशास्त्र केलं जाईल. अनेकदा आपण असं म्हणतो की एखादं दुकान हे व्यवस्थित चालत नाही, त्याच्या बाजूचं दुकान मात्र खूप तुफान चालत असतं. म्हणजे पैसे कुठे ठेवून किती ठेवू अशा प्रकारे ते दुकान चालत असतं, परंतु त्याच्या एक्झॅक्टली बाजूच्या दुकानाला मात्र अक्षरशः रया आलेली असते, कळा आलेली असते. काय सांगाल, दुकानाचं वास्तू कशा पद्धतीचं असलं पाहिजे? दुकानाच्या वास्तुशास्त्रामध्ये जर का आपण बघायला गेलो तर दुकानामध्ये काय आहे की तुमचं मटेरियल आहे. तुम्ही जर का मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर त्याची मशिनरी कुठे असेल, तुमचं स्टाफ रूम कुठे असेल, तुमच्यामध्ये असलेला जो प्रॉडक्ट आहे, जो फायनल जो प्रॉडक्ट आहे तो कुठे ठेवायचा आहे. तो जर का तुम्ही नॉर्थ वेस्टला ठेवलात तर तो पटापट तिथून जो फायनल प्रोडक्ट आहे की जो झालेला प्रोडक्ट आहे त्याला विकायचा आहे, तो जर का नॉर्थ वेस्ट दिशेला ठेवला तर ॲटोमॅटिकली त्या दिशेतनं तो पटपट विकला जाईल. कारण नॉर्थ वेस्ट दिशा ही वाऱ्याची दिशा, आणि वारा म्हणजे काय की एनर्जी फ्लो. तर तो जर का माल वाऱ्यासारखा विकला गेला तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीची मांडणी खूप गरजेची आहे आणि ती वेगवेगळी असणार आहे. सगळ्यांना सेम नाही होऊ शकत, कारण ॲस्ट्रो वास्तू कुंडली पण त्याच्यावरती काम करते. तुमच्या कुंडलीतले कुठले ग्रह कुठे आहेत, त्या ग्रहांचं नक्की काय काय पोझिशन आहे आणि त्याच्यामध्ये वास्तुमंडळ कुठे आहे आणि वास्तूच्या तुम्हाला किती त्याच्यातनं सहभाग मिळतोय, तुमच्यासाठी किती ती फायदेशीर आहे, हे ॲस्ट्रो कुंडलीने पण आपण समजून घेऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून मी असं ज्यावेळेस इंटरॅक्शन करतो मित्रांशी किंवा बरेचदा काही यूट्यूबवर आपण ऐकत असतो की हल्ली एक असा ट्रेंड आलेला आहे की कॉर्नरचं घर घेऊ नये असं म्हटलं जातं. काय सांगाल? कॉर्नरच्या घरामध्ये 2 भाग येतील सर. एक म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एनर्जी हिट होणे, त्याला आपण म्हणतो वितिशूला.
आणि जर वितिशूला असेल तर काय होईल की डायरेक्ट ती एनर्जी तुमच्या घरावरती येऊन आदळेल. कुठलीही एनर्जी कॅन रिस्टोर, एनर्जी कॅन रिप्रोड्यूस. कुठलीही एनर्जी तुम्ही थांबवू शकत नाही किंवा तिला जास्त रिप्रोड्यूस करू शकत नाही. तर ती एनर्जी तुमच्यामध्ये जर का डायरेक्ट फ्लो होत राहिली, ती डायरेक्ट हिट तुमच्यावरती बसली तर त्याचा नक्कीच त्रास होईल. आणि कॉर्नरचं घर म्हणजे काय की ज्याच्या दोन साईडला रोड जाईल, याला म्हणतात कॉर्नरचं घर. तर कॉर्नरच्या घरामध्ये नक्कीच काही दुष्परिणाम आढळले आहेत. जे काही आम्ही वास्तू केली, जे आमच्याकडे फीडबॅक्स आले त्याच्यामध्ये असं आहे की थोडंसं आयसोलेशन झालं आहे, थोडंसं आपण म्हणू केसेस झाल्या आहेत, थोडंसं फायनान्शियल ॲस्पेक्ट कमी झाले. तर त्याची एनर्जी प्रॉपर बघून त्याच्या दिशा कुठल्या आहेत, कारण प्रत्येक दिशा वेगळं रिप्रेझेंट करते. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ ह्या दिशा वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. नॉर्थने तुम्हाला पैसा मिळतो, ईस्टने तुम्हाला रोगप्रतिकारक शक्ती मिळते, दक्षिणेतनं तुम्हाला तुमची स्टॅबिलिटी करते, वेस्टमधनं तुम्हाला बाकीच्या गोष्टी येतात ज्या तुमच्या प्रॉफिटेबल असतात. प्रॉफिटसाठी, प्रॉफिट अँड गेनसाठी पण वेस्टची दिशा मानली जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती काम करतात आणि सगळ्याच गोष्टी बघायची गरज आहे की आजूबाजूला काय आहे, प्लॉटची एनर्जी कशी आहे, तो प्लॉट नक्कीच फायदेशीर आहे का, त्या प्लॉटमध्ये नक्की काय आहे, आजूला ओढा आहे का, विहीर आहे का, नक्की स्मशानभूमी आहे का, हॉस्पिटल आहे का, देऊळ आहे का, या सगळ्या गोष्टी पण चेक केल्या जातील आणि त्याचा इम्पॅक्ट पण तुमच्या वास्तूवरती होऊ शकतो. वास्तुशास्त्रामधला $1 मिलियन प्रश्न असतो, तो म्हणजे दक्षिणेचा दरवाजा असावा अथवा नसावा. अनेकदा याच्याबद्दल मला एक्स्ट्रीम लेवलची मतं ऐकायला येतात. काही जण म्हणतात की दक्षिणेचा दरवाजा म्हणजे प्रचंड संपन्नता, प्रचंड यश. काही विशिष्ट लोकांना त्यातनं प्रचंड यश मिळत असतं आणि काही लोकांचं म्हणणं असतं की दक्षिणेचा दरवाजा म्हणजे अब्रमण्यम. नको रे बाबा. नेमकं दक्षिणेच्या दरवाजाचं काय आहे, मीच आहे की त्याबद्दल नेमकं सांगा. दक्षिणेचा दरवाजा काही लोकांना खूप प्रॉफिट देतो. ज्यांचा शनी पत्रिकेत उच्चेचा आहे त्यांना दक्षिणेचा दरवाजा खूप प्रॉफिट देतो. पहिली मेन गोष्ट तर नुसता दरवाजा बघणं म्हणजे मी म्हणेन की तुम्ही वास्तूतलं फक्त 20% बघताय. तुमचा चेहरा हा 20%च आहे. चेहरा सुंदर असावा, चेहऱ्यामध्ये आपल्याला चेहरा खूप छान ठेवायला आवडतो, तसं आपण वास्तूचा दरवाजा पण खूप छान ठेवू शकतो. त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर नक्कीच त्रास होऊ शकतो. पण मी म्हणेन की नुसतं दरवाजाला महत्त्व देण्यापेक्षा बाकीच्या पण गोष्टींना देऊयात. आणि दक्षिणेचा दरवाजा काही बाबतीत थोडेफार गोष्टींमध्ये थोडेसे हर्डल देतो. दक्षिण क्षीण होत जाणारी दिशा, दॅट इज कॉल्ड दक्षिण. तर या दक्षिणेचा दरवाजा थोडाफार असू शकतो, पण तो कुठल्या पदात आलाय हे खूप इम्पॉर्टंट आहे. असं नाही की अख्खी दक्षिणच खराब आहे. त्याच्या पदांमध्ये तो कुठल्या पदात आलाय वास्तुमंडळाच्या, त्या पदांमध्ये जर का बघितलं तर त्याची ट्रीटमेंट करून सुद्धा तो तुम्ही चांगला म्हणू शकता किंवा त्याला एक पॉझिटिव्हिटी आणू शकता. वास्तूमध्ये बऱ्याचदा तोडफोड सुचवली जाते आणि त्याच्यामुळेच मग वास्तुशास्त्र करताना लोक थोडंसं मागे पुढे बघत असतात, कचरत असतात. तुम्ही काय सांगाल? आता काही ठिकाणी जर का ती एनर्जी बॅलन्स करायची असेल, काही कट्स असतील, काही एक्सटेन्शन असतील, तर त्याला त्या लोक सांगतात किंवा आता तुमचा ओटाच चुकीचा असेल तर तो ओटा चुकीचा असण्यापेक्षा तुम्ही जर पूर्वेला करून घेतलात तर त्याचा फायदा होऊ शकतो. तुमचं बाथरूम चुकीचं असेल तर त्या दिशेची एनर्जी तुम्ही जर का एक्सटेंड होत असेल तर त्याचं आपण हे करू शकतो. म्हणून आपण ते तोडफोड म्हणतो. पण विना तोडफोड सुद्धा काही गोष्टी करू शकतो की ज्याच्यानी तिथली एनर्जी वाढू शकतो. तिथले रॉड्स असू दे, तिथल्या बाकीच्या एनर्जीज असू दे, क्रिस्टल असू दे, काही यंत्र असू दे, त्याच्याने सुद्धा तुम्ही ती एनर्जी बॅलन्स करू शकता. तर मॅडमशी आत्ता आपण काही विषयांवर म्हणजे जे जनरली FAQs ज्याला म्हटलं जातं, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, याबद्दल आत्ता आपण बोललेलो आहोत. मॅडम, आता आपण काही रॅपिड फायर प्रश्न घेऊया. माझा पहिला प्रश्न रॅपिड फायरमध्ये याचं उत्तर तुम्हाला फक्त 20 ते 30 सेकंदात द्यायचं आहे. माझा पहिला प्रश्न आहे की घरातलं मंदिर, देवारा कुठे असावा? मंदिर नॉर्थ ईस्टला असावं. ज्या परिसरामध्ये गृहिणीचा सर्वाधिक वावर असतो ते स्वयंपाकघर कुठे असावं? साऊथ ईस्टला. दिवसभर दमून थकून भागून आल्यानंतर आपलं बेडरूम हा आपल्यासाठी आरामाचं हक्काचं ठिकाण असतं आणि त्याविषयी देखील वास्तुशास्त्रात बरंच काही लिहून ठेवलेलं आहे. बेडरूम कसा असावा, कुठे असावा? शक्यतो साऊथ आणि साऊथ वेस्टला. हल्ली बऱ्याचदा असं ऐकलं जातं की मुलांचं अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशनच होत नाही, अभ्यास करतच नाहीत आणि मग अशा वेळेस अभ्यासाची दिशा नेमकी कुठली असावी? अभ्यासाची जागा नॉर्थ ईस्टला पण बसून ते अभ्यास करू शकतात त्यांची माइंड क्लिअरिटीसाठी. वास्तुशास्त्रामध्ये घड्याळाला देखील अनन्यसाधारण महत्त्व असावं. घड्याळ कसं असावं आणि ते कुठे असावं? पूर्व किंवा उत्तर. असं देखील म्हटलं जातं घड्याळ हे दरवाजाच्या वरती नसावं. काय सांगाल? दरवाजाच्या वरती लावू नये, कारण तुम्ही त्याच्या खालनं जाणार आहे. तुम्ही वेळेच्या खालनं 10 वेळा जाऊन येऊ नाही शकत. वेळ म्हणजे काळाच्या खालनं तुम्ही जाऊ शकत नाही. म्हणून पूर्व म्हणजे तुम्हाला नाम मान प्रतिष्ठा देईल आणि उत्तर तुम्हाला पैसा देईल. म्हणून पूर्व उत्तरेला असलेलं चांगलं.
तर मॅडम थँक्यू व्हेरी मच. हा रॅपिड फायर राऊंड होता. आता आपण या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे आलेलो आहे, एंडकडे आलेलो आहे. मॅडम जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय टिप्स द्याल? वास्तूच्या हिशोबाने तुम्ही सगळ्या गोष्टी ॲस्पेक्ट नक्कीच हे करा. तुम्हाला जर का काही बदलता नाही आलं तर तुम्ही तुमच्या घरातल्या फर्निचरची रंगसंगती बघा. त्या रंगसंगतीच्या हिशोबाने पण आपण त्याच्या व्हायब्रेशन वाढवू शकतो. प्रत्येक दिशेला वेगवेगळे शेप्स आहेत, त्या शेप्सचं फर्निचर बनवू शकतो. अगदीच सगळ्यांना नाराज व्हायची गरज नाही आहे की माझं वास्तूप्रमाणे घर नाही आहे. काही गोष्टी केल्या तर भरपूर चांगला त्याचा इफेक्ट होऊ शकतो. आणि बऱ्याचशा मी माझ्याकडच्या कन्सल्टेशनमध्ये ऐकलं आहे की नाही आमचं घर वास्तूप्रमाणे नाही आहे, नाही आमचं घर असं आहे, आमचं घर तसं आहे. काही नाही, ती तुमची वास्तू आहे. वास्तू तथास्तू म्हणते. तर कधी नारायणी येईल आणि तुम्हाला तथास्तू म्हणेल, कारण माहिती नाही. तर वास्तूमध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी ठेवा. एक चॅन्टिंग मशीन लावून ठेवा. त्या चॅन्टिंग मशीनचा व्हायब्रेशनचा उपयोग इतका होईल कारण त्या व्हायब्रेशन तुमच्या वास्तूत आजूबाजूला पसरतील. मिठाच्या पाण्याने फरशी पुसत चला, सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा आणि तुम्ही मला सांगा या 3-4 गोष्टी केल्याने किती तुम्हाला फरक पडलाय. नक्कीच कॉमेंट करा किंवा आम्हाला नक्कीच फोन करून सांगा या 3 घरगुती गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यात किती बदल झाला. तर या होत्या मानसी काळे. वास्तुशास्त्रामधला त्यांचा अनुभव प्रचंड दांडगा आहे. अनेक केस स्टडीज त्यांनी केलेल्या आहेत. आज आपण आमच्याशी चर्चा केलीत आणि वास्तुशास्त्र या विषयावर अतिशय चांगली उद्बोधक अशा प्रकारची माहिती दिलीत. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हाला देखील मानसी काळे यांच्याशी जर काही चर्चा करायची असेल, त्यांच्याकडनं कन्सल्टेशन हवं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्या क्रमांकांवर जरूर संपर्क साधा. पुन्हा एकदा मॅडम आमच्याशी बोलत त्याबद्दल हार्दिक धन्यवाद.